नमस्ते मित्रांनो, राशी विश्व या चॅनलवरती आपले स्वागत. ज्योतिषशास्त्रानुसार 9 ऑक्टोबर रोजी गुरु वृषभ राशीत वक्री होत आहे. म्हणजेच नवरात्रीच्या मधल्या काळात गुरु हा ग्रह उलट्या दिशेने फिरू लागणार आहे. पुढील राशींच्या बाबतीत अडकलेली सगळी कामे मार्गी लागतील आणि कामाला गती मिळेल. देवांचा गुरु बृहस्पती नवरात्रीच्या काळात प्रतिगामी होत आहे. 9 ऑक्टोबर रोजी सकाळी 10:01 वृषभ राशीत मागे जाईल आणि पुढील वर्षी 4 फेब्रुवारीपर्यंत त्याच स्थितीत वृषभ राशीत संक्रमण करेल. बृहस्पतीच्या प्रतिगामी हालचालीमुळे अनेक राशींना लाभ मिळेल. या राशींचे व्यावसायिक नवरात्री आणि दिवाळीच्या सणासुदीच्या काळात भरपूर पैसे कमावतील आणि नोकरीतही चांगले नाव मिळवतील. तुमचे नशीब सुधारेल आणि माता दुर्गेच्या आशीर्वादाने तुमच्या घरात सुख समृद्धी वाढेल आणि तुम्हाला खूप कीर्ती मिळेल. नवरात्रीमध्ये गुरूच्या चाली बदलामुळे मिथुन आणि कर्क राशीसह अनेक राशींचे नशीब चमकेल आणि आई भगवतीच्या आशीर्वादाने त्यांचे चांगले दिवस सुरू होतील. नोकरी करणाऱ्यांना प्रगतीची संधी मिळेल. चला तर मग जाणून घेऊया या नशीबवान राशी. वृषभ राशी. वृषभ राशीच्या लोकांसाठी गुरूची प्रतिगामी हालचाल आर्थिक लाभ घेऊन येत आहे. तुमचे उत्पन्नाचे स्रोत वाढतील आणि प्रलंबित कामे पूर्ण झाल्यामुळे तुम्ही आनंदी राहाल. तुमच्या उत्पन्नात अचानक वाढ होईल आणि करिअरमध्येही प्रगती होण्याची शक्यता निर्माण होईल. व्यावसायिकांना आर्थिक फायदा होईल आणि तुमची समृद्धी देखील वाढेल. कुटुंबातील सदस्यासोबतचे संबंध दृढ होतील. नोकरदारांना नोकरीच्या ठिकाणी पदोन्नतीचीही संधी मिळेल आणि तुमचे कार्यकौशल्यही सुधारेल. मिथुन राशी. मिथुन राशीच्या लोकांसाठी या काळात नोकरीत बदल शक्य आहे आणि तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये नवीन आणि उत्कृष्ट संधी मिळतील. नोकरीत बढतीचीही शक्यता आहे. परदेश दौऱ्यावर जाण्याचीही शक्यता आहे आणि या दरम्यान तुम्ही व्यवसायातही मोठी कमाईही करू शकता. या राशीच्या लोकांसाठी बृहस्पती प्रतिगामी असल्याने उत्तम संधी मिळेल आणि तुमच्या आयुष्यात आनंद निर्माण होईल. प्रेम आणि नातेसंबंधांच्या बाबतीत गुरूची प्रतिगामी चाल तुमच्यासाठी शुभ योग निर्माण करत आहे आणि तुमचा जीवन साथीदाराचा शोध पूर्ण होऊ शकतो. कर्क राशी. या राशीच्या लोकांना कुटुंबाकडून सहकार्य मिळेल आणि तुमचे सर्व प्रलंबित कामे पूर्ण होतील. तुमच्या आयुष्यात काही नवीन योजना सुरू होऊ शकतात. जे लोक सोने चांदी आणि दागिन्यांचे व्यवहार करतात त्यांना सणासुदीच्या काळात चांगले पैसे मिळतील. कर्क राशीच्या लोकांसाठी गुरूचे प्रतिगामी जाणे प्रतिष्ठेमध्ये वाढ करेल. यावेळी तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळेल. सुख समृद्धीतही वाढ होऊ शकते. तुम्हाला नवीन नोकरीची ऑफर मिळू शकते. व्यावसायिकांना गुंतवणुकीचा फायदा होऊ शकतो. धनु राशी. विवाह इच्छुकांसाठी लग्न जुळण्याची शक्यता आहे.
नोकरी आणि व्यवसायात प्रगतीचा काळ आहे. जीवन आनंदी होईल आणि तुमच्या जीवनसाथीसोबत तुमचा वेळ चांगला जाईल. तुमच्या आयुष्यात आनंदाचा पूर येईल. तुमच्या चांगल्या दिवसांची सुरुवात बृहस्पती प्रतिगामीने होईल आणि तुमच्या भाग्यात अचानक वाढ होण्याची शक्यता आहे. धनुराशीच्या लोकांना नवीन मालमत्ता खरेदी करण्यास चांगली संधी आहे. मीन राशीच्या लोकांना व्यवसायात आव्हाने असतील, पण या आव्हानामुळे प्रगतीचा मार्गही मोकळा होईल. धार्मिक कार्यात खर्च वाढू शकतो. आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. तुम्हाला कर्ज इत्यादीपासून मुक्ती मिळू शकते आणि तुमच्या जीवनात आनंदाची शक्यता आहे. तुमच्यासाठी संपत्ती वाढण्याचीही शक्यता आहे. मीन राशीच्या लोकांना गुरुच्या प्रतिगामी पदामुळे फायदा होणार आहे. सर्वप्रथम तुम्ही तुमचे उत्पन्न वाढवू शकता, ज्यामुळे तुमची आर्थिक स्थितीही भक्कम होईल. धन्यवाद. अशीच माहिती ऐकत रहा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.